केंद्र सरकारने ऊसाच्या FRP मागे 100 रुपयांची वाढ केलेली आहे। ऊसाच्या FRP मध्ये प्रति टनामागे 100 रुपयांची वाढ झाली आहे। आगामी हंगामात ऊसाला प्रति टन 3650 रुपयांचा हमी भाव असेल। 1 ऑक्टोबर 2026 पासून सुरू होणाऱ्या हंगामासाठी हे नवे दर लागू होत आहेत। याचा लाभ देशभरातल्या 5 कोटी ऊस उत्पादकांना आणि साखर उद्योगाशी संबंधित 5 लाख कर्मचाऱ्यांना होणार असल्याचा सरकारचा दावा आहे। पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत ही मंजुरी देण्यात आली। 1 ऑक्टोबर 2026 पासून सुरू होणाऱ्या हंगामासाठी हे नवे दर लागू राहतील। 2025-26 या हंगामात हीच FRP 3550 प्रति टन होती। ऊसाचा उत्पादन खर्च 1820 रुपये आणि FRP 3650 रुपये। आम्ही गेली अनेक वर्ष मागणी करतोय सरकारकडे की स्वामीनाथन यांच्या सूत्राप्रमाणे उत्पादन खर्च अधिक 50% द्या। हा जर FRP खरा धरायचा असेल, सरकारचा उत्पादन खर्च खरा धरायचा असेल तर 1820 रुपये उत्पादन खर्च आणि 3650 रुपये FRP म्हणजे उत्पादन खर्च अधिक 100% नफा सरकार द्यायला लागलेला आहे।